प्रसन्नवदना सौभाग्य. सकाळ सकाळी सगळं आवरलं, 2 बॅगा घेतल्या आणि जाऊन देवा पुढं गप गाडीची वाट बघत उभा राहिलो. थोड्या वेळानं गाडी आली, पंपावर गेलो, तेल भरलं, सगळी गाडीत भरली आणि धरला उज्जैनचा रस्ता. आता रस्ता चांगला होता पहिल्यांदा सुरुवातीला, पण पुढं पुढं जायला त्याचा खराब चालू झाला आणि मिसळ खायसाठी एक ब्रेक घेतला. ते नंतर डायरेक्ट घृणेश्वर मंदिरापाशीच गेलो. गाडी व्यवस्थित ठिकाणी पार्क केली, कॅमेरा बाहेर काढलं आणि तिकीट काढायला आम्ही आत गेलो. तिकीट काढली, प्रत्येक माणसाला 40 रुपये तिकीट होती. रविवार असल्यामुळे मंदिरात आज गर्दी जरा जास्तच होती. म्हणून म्हणल्यावर मंदिर काय असं आम्हाला पाहिजे असं म्हणजे मोकळं शूट करायला भेटलं नाही. पण मंदिराच्या माहिती सांगायचं झालं तर राष्ट्रकूट राजानं 8व्या शतकात हे मंदिर बांधलेलं आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे म्हणजे असं दगड कापून जोडून जशी बाकीची मंदिरं बांधलेत तसं बांधलेलं नाही. एकाच दगडापासून तयार झालेलं मंदिर आणि हे मंदिर बांधताना सुमारे 2 लाख टनापेक्षा जास्त दगड ह्यातून बाहेर काढलेला होता. आणि या मंदिरावर जे शिल्प कोरलेले आहेत त्यात महाभारत, रामायण यांचं प्रसंग कोरलेला आहे. ते मंदिराची पूर्ण रचना ही कैलास पर्वतासारखी आहे आणि हे मंदिर भगवान शिवशंकरांना समर्पित आहे, त्यामुळे या मंदिराला कैलास मंदिर असं म्हणतात. ह्या मंदिराला तब्बल 1200 वर्ष होऊन गेल्यात आणि हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांपैकी एक आहे. ऊन जास्त असल्यामुळे सरबत पेलो आणि दुसरं मंदिर बघायला आम्ही निघालो आणि ते होतं घृष्णेश्वर. 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग मानलं जाणार हे मंदिर. आणि घृष्णेश्वर हे नाव कशापासून पडलं तर एका स्त्री शिवभक्तापासून हे नाव पडलेलं आहे, घृष्णा. या मंदिराचं बांधकाम हे लाल खडकात झालेलं आहे आणि या मंदिराची प्रथा अशी आहे की आज जाताना पुरुषांना अर्धनग्न अवस्थेत जायला लागतं, म्हणजे वरचा शर्ट बनेल काय असेल ते काढून मंदिरात प्रवेश दिला जातो. तिथे दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास चालू केला आणि हे सनसेट बघून आमचा मोह आवरला. सगळेजण आम्ही फोटो काढायला इथं थांबलो. याच्यानंतरचा आमचा प्रवास चालू झाला. तो थांबला या हॉटेलमध्ये जेवणासाठी आणि 3rd क्लास सर्व्हिस आणि 3rd क्लास जेवणाचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही महाराष्ट्र सोडला आणि MP बॉर्डर क्रॉस करून आम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलो. रेगिस्तान से गुजरने वाला हर इंसान यही दुआ करता है कि उसे कभी ये नजारा ना देखना पड़े. और आप रेत की आंधी से बचकर भाग नहीं सकते. वो मीलों तक फैली होती है और उसकी रफ्तार 150 किलोमीटर हो सकती है.